धन्यवाद सुदेशी. आज हा कार्यक्रम गोरेगावात होतोय म्हणून एक वाईट घटना सांगावीशी वाटते. कपिल पाटील शिक्षक, आमदार आणि गोरेगावचे रहिवासी ते या कार्यक्रमाला येणार होते पण ते आले नाही. पण भाई जगताप आले. कुठेतरी निवेदकांचं एक डोक्यामध्ये आराखडे बांधत असतो की हे आल्यावरती हे सांगायचं ते आल्यावरती, पण कपिल पाटील आले नाहीत त्यामुळे सगळंच हे झालं. पण तो किस्सा आज भाई गोरेगावात आले त्यामुळे तो किस्सा सांगावाच लागेल की तळमळ आत्मीयता काय असते. कपिलजी भाईंचा पक्ष तेव्हा मधल्या 5 वर्षामध्ये नव्हता, त्याच्या आधी 2014च्या आधी सत्तेमध्ये होता आणि विधान परिषदेमध्ये कपिलजींनी शिक्षण क्षेत्रातला एक प्रश्न विचारला होता आणि त्याच्यावरनं प्रचंड गदारोळ सभागृहामध्ये झाला. भाई हे जसं मगाशी म्हणाले तसं नाना पाटेकर वाटतात राजकारणी, तसं भाई एकदम अँग्री यंग मॅन, भाई एकदम सरकारच्या वतीने भेटून उठल्याचे अगदी जोर जोरात भांडायला लागले. आणि कपिल पाटील आणि भाई जगताप या दोन मित्रांची अतिशय, ज्याला आम्ही म्हणतो आम्ही पत्रकार गॅलरीत खडाजंगी त्यांची तिकडे वादावादी झाली आणि सभापतींना सभागृह तहकूब करावं लागलं. आणि नंतर एक प्रथा असते की सभागृह तहकूब झाल्यानंतर चर्चा होते आणि मार्ग निघतो. पण सभागृह तहकूब झाल्यानंतर सुद्धा वेलमध्ये भाई जगताप आणि कपिल पाटील या दोघांची इतकी खडाजंगी रंगली होती आणि दोघंही सच्चे हाडाचे कार्यकर्ते असल्यामुळे त्या भांडणामध्ये, त्या वादावादीमध्ये दोघांच्याही डोळ्यात भाई पाणी आलं होतं. तर असा सच्चा नेता किंवा लोकांशी जोडलेल्या लोकांचे प्रश्न मांडताना तितक्याच हिरिरीने, तितक्याच आक्रमकतेने प्रश्न मांडणारा नेता आणि आपण आपल्या मित्राशी भांडतोय आणि त्याच्याशी भांडताना भावनिक होणारा एक मित्र, हे असं दोन्ही कॉम्बिनेशन जेव्हा विधानसभा परिषदेमध्ये पाहायला मिळालेलं, तर मी भाईंना विनंती करतो की भाई तुम्ही उपस्थितांशी संवाद साधावा. आय लव्ह गोरेगाव या पोर्टलच्या खऱ्या अर्थाने लोकार्पणाच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले राज्याचे उद्योगमंत्री आणि मुळात गोरेगावकर आदरणीय देसाई साहेब, सन्माननीय अरोराजी, आमचे मित्र, आणखीन सुदेश, तुला गरजच नाही बाकीच्या गोष्टी सांगण्याची, म्हणजे तू माझं पोर्ट्रेट काय करत होतास ही गोष्ट वेगळी. नाना आणि मी तशी फार जवळपासूनचे मित्र आहोत. आजही अगदी आपल्या भाषेत बोलायचं झालं तर गोरेगावकरांना कळेल ते एमसीबीसीचं सगळं चाललंय. नाना आणि एमसीबीसी हे एकत्र जातं, ते रसायन आहे. हे ज्यांच्यामुळे मला या ठिकाणी माझे जुने मित्र, आणि त्या दिवशी ऑफिसला आले, मला म्हणाले की संडेला भाई कार्यक्रम आहे. मी म्हटलं नक्कीच मी या कार्यक्रमासाठी येईल, कारण गुरुदास कामतांचं सुद्धा आज 3री पुण्यतिथी असल्यामुळे मी इथे आलो आणि पहिली माहिती घेतली. म्हटलं असं नाही होता कामा की सगळा कार्यक्रम झाल्याने मी पोहोचावं, पण येण्याची माझी भूमिका होती. सन्माननीय अमितजी, माझा मित्र, आणखीन आता चुकून तिकडे याच्यामध्ये मीडियामध्ये गेल्यासारखा वाटतो, कारण त्याचं उपोषण हे सर्वश्रुत आहेच इथं आणि घरासाठीच आणि सगळ्यांच्या ह्याच्यासाठी त्याने जे त्या काळामध्ये जे एक आंदोलन उभं केलं आणि अर्थात आपण त्याच्यामध्ये मध्यस्थी करून ते केलं. त्यामुळे अशी सगळी चांगली सुंदर छानपैकी सगळी मंडळी समोर पण खूप बसलेली आहे. एकाचं नाव घेतलं तर दुसऱ्याच्या मनामध्ये असं राहता कामा नये. भाईने माझं नाव नाही घेतलं आणि नावाच्या बाबतीमध्ये मी तसा गडबडच होते म्हणजे तुम्ही किती तरुण बोललात तरी. त्यामुळे सगळं आदरणीय सगळं बसलेलं ऑडिटोरियम, खरं तर आधुनिक भारताची ओळख जेव्हा झाली, मैं हिंदी में भी बात करूंगा, कोई बात नहीं. मैं चाहता हूं कि कुछ बातें आप भी समझ लें इस बात को. आपके आशीर्वाद की जरूरत है बिल्कुल. और चूंकि आपने आई नो दिस because you have referred so many things and I thought ki and they are most important and most knowledgeable thing which has add a knowledge in my mind also. ऐसा है कि जहां तक
पर एक टिप्पणी आपने की उसके लिए मैं ये कह रहा हूं, आपने पॉलिटिशियन के बारे में जो बात की उसके लिए कह रहा हूं, और अगर मैं नहीं कहूं तो मैं भाई जगताप नहीं हूं। कैनेडी ने बोला था, तो ये है कि वो प्रेसिडेंट बनने के पहले बोला था, बाद में इम्प्रूव किया। जी, मैंने आई डोंट डिफर, हैव आई डिफर? I never differ. But having said so, there are so many other angles for this particular issue. Unfortunately, it has become an issue in our country. I don't know. Of course, it has become an issue all over the world. Maybe थोड़ा दोष हमें जाता ही है, पर अगर पूरे विश्व के लोकतंत्र की हम बात कर रहे हैं तो किसकी बात कर रहे हैं? अगर हम 19-20 हर चीज में होता है, और ये बिल्कुल सही है, आपके उस स्टेटमेंट से मैं सहमत हूं, पूरी तरह नहीं हूं, ये मैं बताने की कोशिश कर रहा हूं, क्योंकि विश्व का सबसे बड़ा लोकतंत्र हमारा देश है और इसमें कमियां हैं, खामियां हैं, बिल्कुल उसमें कोई बात है ही नहीं। पर आप जैसे लोग जब इसके ऊपर आघात करते हैं तो जाहिर है कि कहीं ना कहीं दिल में ऐसा लगता है कि समथिंग इज रियली गोइंग रॉन्ग, वी नीड टू इम्प्रूव आवरसेल्फ। तो मैं आपका उस स्टेटमेंट का मैं स्वागत कर रहा हूं कि हमें सबको ये बिल्कुल लागू होता है कि वो भी दिन हम देखने के लिए बेकरार है। तुझ्याकडनं ते तुझं ते सगळं तुझी भाषा, आणखीन तुझा आवाज म्हणजे कठीणच काम आहे यार, तू तेवढा आवाज दिल्याच्या नंतर बाकी सगळे आवाज त्याच्या खाली आहेत। त्यामुळे मला असं वाटतं की ही गोष्ट खरी आहे आणि ही तुम्हा आम्हा सगळ्यांना लागू होते। राजकारणाचा बाजार झालाय हे खरं आहे आणि आपण राजकारणी आहोत। केनेडीचं उदाहरण देत असताना त्यांनी सत्य परिस्थितीवर बोट ठेवले हे मात्र लक्षात ठेवणं गरजेचं आहे आणि त्यामुळे तुमची माझी जबाबदारी खरं वाटते सगळ्यांची, अगदी अलीकडे माध्यमांची सुद्धा। अलीकडे हा शब्द अधोरेखित करतोय, आवश्यक आहे आणि म्हणून हे एक माध्यमच आहे। आय लव्ह गोरेगाव पोर्टल हे माध्यम आहे, याचं क्रेडिट मात्र राजीव गांधींना जातं हे आवर्जून सांगावंसं वाटेल, कारण हे स्वप्न 21व्या शतकातला भारत 20व्या शतकात सांगणारा एकमेव नेता या देशात झाला तो म्हणजे राजीव गांधी, आणि ही वस्तुस्थिती आहे। मी त्या पक्षाचा म्हणून सांगत नाही, ही वस्तुस्थिती आहे। आणि म्हणून आज जेव्हा आम्ही बसलो, अमित आणि आम्ही बोलत होतो, तर मला त्यांनी सांगितलं की वेबसाईट सगळीकडेच आहे, पण याच्यामध्ये काय वेगळं आहे? तुम्ही मुंबईच्या कॉर्पोरेशनची वेबसाईट जर बघितली तर तुम्हाला सगळं मिळेल त्याच्यामध्ये, मग याच्यामध्ये काय? मी त्यांना विचारलं आम्ही त्याच्यामध्ये काय विशेष आहे? त्याने सांगितलं की एखाद्या घरामध्ये एखाद्या महिलेला काय प्रॉब्लेम झाला, त्रास झाला, तर ती एक्सप्लोर करू शकते की मला कुठच्या डॉक्टरकडे जायचं आहे। हे त्या मोठ्या वेबसाईटमध्ये नाही मिळणार, ते फक्त आय लव्ह गोरेगाव मध्येच मिळेल। मला उद्या जर एखाद्या ठिकाणी जायचं असेल, अलीकडे तर सोपं झालंय, आता काय झालंय, तुमचा आणि आमचा सगळ्यांचा गुरु हा गुगलच झालाय। खोटं खरं सगळं आपण मान्य करूनच पुढे चालतो। म्हणजे ती महिला जेव्हा सांगते टर्न लेफ्ट, त्यावेळेला नेमकं उजव्या साईडला असतं आपलं, पण तरी आपण मानतो, हे खरंच आहे। त्यामुळे या सगळ्या माध्यमातून लोकाभिमुख कसं होता येईल, लोकांना ह्या सगळ्या माध्यमांचा उपयोग त्यांच्या दैनिक जीवनात कसा होईल, ही भूमिका कदाचित त्या दिवशी अमित ते त्या ठिकाणी मांडली आणि मलाही ते आवडलं। आणि ही काळाची ही गरज आहे, आज इतकी गरज आहे की आपल्याला या सगळ्या माध्यमांनी किंवा सगळ्या आधुनिक तंत्रज्ञानाने आपली आकलन शक्ती वाढवली की कमी केली हे मला माहित नाही,
पण माझी आकलन शक्ती कमी होत चालली. त्याचं कारण असं, मी आठवणीतच ठेवायला विसरलोय. मैं याद ही नहीं रखता, क्योंकि ये सारी चीजें यहाँ हैं, तो मैं याद क्यों रखूं? तो वो बचपन का रट रट के सीखना और जिंदगी भर उसका फायदा होना, जिंदगी भर उसका ये रहना, साथ में रहना, वो ज्ञान. आजकल ये ज्ञानी है और हम सारे अज्ञानी है. इससे हम ज्ञान लेते हैं, इससे हमारी जिंदगी चलती है. आणि म्हणून माध्यमांचं आपल्या आयुष्यातलं अनन्यसाधारण महत्व हे आपल्याला नाकारता येत नाही. तुम्ही खूप चांगला प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. मला खात्री आहे गोरेगाव आहे, त्याच्यामध्ये मात्र ती करा. गोरेगावचं निदान महत्व सांगत असताना मृणालताई आणि त्या सगळ्या परिवाराचं सुद्धा तिथे असणं गरजेचं आहे. कारण गोरेगाव म्हटल्याच्या नंतर गोरेगाव आहे, त्यामुळे तेही असावं हे मी त्या दिवशी म्हटलं होतं. आणि मला आनंद होतोय की या कार्यक्रमाला मी येऊ शकलो. अनेक वेळेला देसाई साहेबांबरोबर अनेक वेळेला, म्हणजे एक प्रसंग सांगतो तुम्हाला. अजूनही आपण लॉकडाऊन मध्ये आहोत. एका गोष्टीचा अभिमानपूर्वक इथे उल्लेख करतो. अख्खा जग चाचपडत होतं, तुम्ही आम्ही चाचपडत होतो. 22 मार्चला देशाचे पंतप्रधान 8 वाजता आले. 12 बजे से सब कुछ बंद, आणि आपलं आयुष्यच बंद झालं की काय असा प्रश्न निर्माण झाला. याच्यात राजकीय अभिनिवेश अजिबात नाही. आणि सगळे आपण चाचपडत होतो, सगळी सरकारं चाचपडत होती, जग चाचपडत होतं. उद्योग बंद झाल्याच्या नंतर जगातल्या महानगरीचं काय होतं ते आम्ही अनुभवलं पहिला महिना. आणि या व्यक्तीने पुढाकार घेतला. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही बसलो आणि सगळ्यात पहिलं जर काय सुरू केलं असेल ते आम्ही उद्योग सुरू केला. आणि मला हे सांगताना अभिमान सुद्धा वाटतो की आजही या कोविडच्या झाले 17-18 महिने झाले, आपण आता करोना बरोबर जगायलाच शिकलो आता बहुतेक. परंतु राज्याचा प्रश्न त्यावेळेला इतका कठीण आणि इतका जटिल झाला होता उद्योगाच्या बाबतीमध्ये. कारण ज्या मुंबईबद्दल आपण भरभरून बोलतोय, जगभराचं बोलतोय, देशभराचं बोलतोय, एक असा ऊर्जावान एक शहराचं बोलतोय. ऊर्जाच संपली की काय, उद्योग संपला तर ऊर्जा संपेल. आणि त्याच्यामध्ये आमच्या उद्योग मंत्री देसाई साहेबांनी आणि माझा त्याच्यात खालीचा वाटा राहू शकला याचा मला आनंद आहे. आणि म्हणून या तुमच्या उपक्रमाला शुभेच्छा देत असताना जाहीर आहे की इथे माझे बरेच नातेवाईक आहेतच, जिथे डॉक्टर आहेत, बाकी सगळी मंडळी आहेत. मी आता त्याला शोधेन याच्यावर, म्हणजे असं कधी संवाद साधता आला नाही तरी आय लव्ह गोरेगाव या पोर्टलवर नक्कीच मी त्यांना शोधेन. पण खऱ्या अर्थाने गोरेगावकरांच्या जीवनामध्ये, दैनिक जीवनामध्ये, दैनंदिन जीवनामध्ये आवश्यक असलेली ही बाब तुम्ही हेरली आणि ती तुम्ही कार्यान्वित केली, त्याबद्दल तुमचं मनापासून या ठिकाणी कौतुक करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आय लव्ह गोरेगाव.